तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज के जय। दादर शिवतीर्थ परिसरात शिवसैनिकांची गर्दी आता हळूहळू जमायला सुरुवात झाली आहे। माझ्यासोबत काही बांधव आहेत, शिवसैनिक आहेत। त्यांनी जो पोशाख घातला आहे त्यावरून तुम्ही नक्कीच समजू शकता त्यांनी डायरेक्ट इथे वेअर केलेला आहे मुस्लिम मावळा। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, काय वाटतंय? मी अजीज मोमीन अहिल्यानगर वरून आलो। मुस्लिम मावळा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं नाव आहे। ये इज्जत मला फक्त आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेबांमुळे मिळो। माझी एकच मागणी घेऊन आले, माझा शेतकरी वाचवा, माझा शेतकरी वाचवा। यांच्याकडे 50-50 खोके रुपये गद्दारांना विकत घेण्याकरताय। यांना यांच्या बंगल्यामध्ये 22 आणि 25 लाख रुपयाचे बेड आणायला पैसे आहे। यांना पटकनी कुठून काय भेटन लगेच विकत घेतात ते। पण माझे शेतकरीला अनुदान द्यायला यांना पैसे नाहीये, माझ्या शेतकऱ्याला अनुदान द्यायला यांना पैसे नाहीये। यांच्याकडे उदलमस्ती करायला, गुवाहाटीला जायला, बॅनरबाजी करायला पैसे आहे, पण शेतकऱ्यांचे मुलं बाळे उपाशी मरून राहिले, त्यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाहीये। ते शेतकऱ्यांचे फार शेतातली माती वाहून गेली हो। तरी बी या लोकांकडे त्यांना अशा मोठा मन करायला नाहीये। तर एकच प्रश्न निवत कोणता आणू आणि कोणता दाखवू? तुमचे मन थोडे ना कोमल होती ना, शेतकऱ्या बांधवांना त्यांची मदत प्राप्त होईल, कारण त्यांना बी पोरं सोर आहे, त्यांना बी मुलं बाळ आहे। आणि दुसरी गोष्ट, गेला चोरीला गेला चोरीला, मत चोरीला गेला माझा, तेवढा माझा मत शोधून द्या। तुम्ही देशाचे 44 स्तंभ आहे, तुमचे मार्फत माझा मत भेटत असेल तर मी कृपया करून माझा मत परत आणून द्यावे। नक्कीच त्यांचं असं मत आहे की मत चोरीला गेलं, परंतु आता सध्या अनेक ठिकाणी पाऊस अतिवृष्टी झालेली आहे। पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सरकार येतंय, बांधावर पाहणी करतंय, परंतु अजून काही ओला दुष्काळ जाहीर नाही केला किंवा काहीच मागण्या ज्या शेतकरी करतायत त्या देखील पूर्ण झाल्या नाहीत। याबाबत काय सांगाल? ताई, त्याला मोठा काळीज लागतो, मोठा काळीज नावामध्ये ब्रँड लागत। ठाकरेच्या नावामध्ये कसं ब्रँड आहे, कोणाला विचारलं चालता महाराष्ट्राचा ब्रँड करले म्हणतो तो ठाकरे। ब्रँड मध्ये नावामध्ये का दम लागत। 2021 मध्ये आमच्या साहेबांनी, उद्धव साहेबांनी सरसकट आहे ना कर्जमाफी दिली होती। का कर्जमाफी दिली होती तेव्हा हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेबाला पत्र लिहायचे का उल्हास दुष्काळ जाहीर करा, त्यांना मदत द्या। अरे द्या ना, तुमची सत्ता आहे, राज्यात केंद्रात तुमची सत्ता आहे, करा ना, तुमचे मन मोठे करा। 50-50 हजार रुपये शेतकरी बांधवांना करा, जाहीर करा, तुम्ही द्या ना उल्हास दुष्काळ। अरे कोटी अब्ज एक नेत्यांनी एवढं साठून ठेवलंय, 70 पिढ्या बसून खातीन, 70 पिढ्या बसून खातीन, पण यांना गोरगरीब लोकांना शेतकऱ्यांना पैसे द्यायला नाही यांच्याकडे। अरे द्या ना, तुमचे मन मोठे असेल तर द्या, आम्ही पाहू तुमची सत्तामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले। नक्कीच आजचा दसरा मेळावा म्हटलं की उद्धव ठाकरे हे विचारांचं दायित्व, म्हणजे विचार हा तुमच्यापर्यंत पोहोचवतात, त्यांचे विचार हे लुटले जातात असं म्हणतात, म्हणजे विचार ते पोहोचवतात। याबाबत काय सांगाल? ठाकरे घराण्याचे विचार म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांची जी विचारधारा होती, 18 बगर जाती जमातीला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली, तेच विचार आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचे। त्यांनी बी 18 बगर जातीला जमातीला सोबत घेऊन कोरोना सारखी महामारीला महाराष्ट्रातून पडल करायला लावली हो। किती मृत्यूदहा तुमचे ना समुद्रात नदी नाळ्यामध्ये भेटले, किती लोक फाशी घेऊन मेले, कोणी नाही मेला 2.5 वर्षामध्ये, कोणी नाही मेला। जसे यूपी बुलडोजर राज का तिकडे कसे नद्या नाळ्यामध्ये मृत्यूदह सापडत होते, आमच्या उद्धव साहेबांनी 3 सर्जऱ्या होऊन त्याचे स्वतःचे तरी महाराष्ट्र हँडल केला। यांना आजचे महाराष्ट्रामध्ये आणि ते महाराष्ट्रामध्ये खूप जमीन आसमानचा बदल येतो, तो विचार ऐकायला प्रत्येक शिवसैनिक इकडे आलाय शिवतीर्थावर, चिखळ गुडघ्यापर्यंत आहे, पण हा प्रत्येक शिवसैनिक पूर्ण भाषण ऐकल्याशिवाय जाणार नाही, हे शब्द आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर पावसाचं सावट देखील काही प्रमाणात दिसून येत आहे, परंतु शिवसैनिकांची गर्दी कमी झालेली नाही।